नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आजचा बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवायचं कारण असं की तुम्हाला कोंबड्या दाखवायचे आहेत. आपल्या सगळ्या कोंबड्या एकदम चांगल्या प्रकारे आहेत. आपण जरा त्यांची सिटिंग अरेंजमेंट चेंज केली आहे, जेणेकरून आता आपल्याला जरा हे साफ करायला पण बरं पडेल आणि कोंबड्यांना बसायला पण अशी चांगलीशी जागा भेटली. एकमेकांना चिटकून आहे, जेणेकरून त्यांना हीटचा त्रास होत नाही. म्हणजे आता थंडीचे दिवस चालू झालेत, पावसाळा, त्यामुळे एकमेकांच्या बाजूला चिटकून बसल्यामुळे यांचा एकमेकांची ऊब राहते. त्यामुळे कोंबड्यांना आजार पण असा येत नाही. त्याच्यानंतर ही आपले मस्तपैकी असे कोंबडे आहेत. यात आता कोंबड्यांची संख्या आपली जरा जास्त आहे, त्यामुळं हा प्रॉब्लेम आहे आपल्या कोंबड्यांना येतो आहे. कारण मीटिंग जास्त होते, त्यामुळं हे बघा. तरी बऱ्यापैकी बाकीच्या कोंबड्या ठीक आहेत. फक्त काही कोंबड्या आहेत ज्या की जुन्या आहेत, त्यांनाच हा प्रॉब्लेम आहे. तरी आपण त्यांचं काहीतरी करूयात की आता कोंबडे ज्यावेळेस जातील, म्हणजे सेल आउट होतील, त्यावेळेस आपल्याला चांगला असा रिझल्ट भेटेल आणि कोंबड्या चांगल्या होतील पुन्हा एकदा. त्यामुळे त्याचा काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला. आणि तुम्हाला मी आपले दुसरे जे कोंबडे आहेत ते पण दाखवतो. हे आपले दुसरे कोंबडे, जे की स्पेशल आपण कोंबड्यांसाठी वेगळं सेक्शन बनवले, त्यामध्ये आहेत. आता नाईटमध्ये व्हिडिओ काढतो आहे, त्यामुळे नीट दिसणार नाहीत, पण तरीही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे पण मस्तपैकी असे कोंबडे बसलेले आहेत. सगळ्यांचं हेल्थ वगैरे एकदम चांगले आहे, त्यामुळे कोंबडे मस्त आहेत. दाखवतो, हे बघा. मस्तपैकी असे आहेत. चला, मी तुम्हाला आपली बदकंसुद्धा दाखवतो. हा आपलं ते बदकाचं पिल्लू, जे की आता चांगलं मोठं झालं आहे. त्याचे फेदर्स वगैरे पण आले. असा चॉकलेटी कलरमध्ये झाला आहे आणि फिमेल आहे. त्यामुळे आता आपण काही दिवसानंतर याला आपली जी बाकीची 3 बदकं आहेत त्यांच्यावर सोडून देणार. पण आत्ता त्याला सोडल्यावर जो ब्लॅकवाला मेल बदक आहे तो याला जरा त्रास देतो आहे. त्यामुळे आपण आत्ता तरी याला सोडलं नाही. त्याचे ज्यावेळेस पूर्णपणे अशी पंख येतील त्यावेळेस आपण त्याला त्यांच्यामध्ये रिलीज करू. आता दुसरी पण दाखवतो. ही आपली ती 3 बदकं. आपण यांना सेपरेट ठेवतो, जेणेकरून त्या बदकाला जास्त त्रास देत नाहीत. आणि त्यानंतर मी तुम्हाला आपले जी कोंबडी अंड्यांवर बसवली ती पण दाखवतो. या ठिकाणी आपली कोंबडी आपण अंड्यांवर बसवले, 2 बसवले होते. त्यातली यावेळेस आपली बऱ्यापैकी अशी अंडी खराब झालीत, त्यामुळं आपण ती कोंबडी मोकळी गेली आणि ही एकाच खाली बाकीची अंडी होती ती सगळी टाकून दिलेत. तर अरे वा, हा आत्ताचा रिझल्ट आहे. बरीच पिल्लं हॅच झालेत. आत्ता लाईव्हमध्ये दाखवतो आहे, मी पण आत्ताच बघितलेत. तर आता हे जे शेल आहेत ते आपण बाजूला काढून घेणार आहे. नाहीतर काय होतं, हे जे शेल आहेत हे दुसऱ्या अंड्यांच्या वर जाऊन अडकतात, जेणेकरून पिल्लांना निघण्यात असा बऱ्यापैकी त्रास होतो किंवा काही वेळेस पिल्लं मरून पण जातात. आणि ती कंडिशन एक झालेली आहे मला वाटतं. मी दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. हे आधी शेल्स काढून घेतो. हे बघा, इथे एक पिल्लू मरून पडलं आहे. तर मला वाटतं हे आधीच झालं आहे. हे मे बी आपण बघितलं नसल्यामुळं दिसलं नाही आपल्याला. तर ठीक आहे, अजून दुसरं काय आहे का ते चेक करूया. मित्रांनो, हा व्यवसाय एवढा पण सोपा नाही आहे जसं आपल्याला वाटतं. असे बऱ्यापैकी लॉसेस पण होतात, ते पण आपल्याला सहन करावे लागतात. पिल्लं पण आहेत चांगली, त्याचा प्रॉब्लेम नाही. पण हे जे लॉस होतो किंवा हे जे आपल्याला जे मॉर्टॅलिटी होते ती बघू वाटत नाही.
आता हे जे अंडं आहे त्यात पण असेल पिल्लू. आता हे आपल्याला अजून 2 दिवस असंच पिल्लं सांभाळावी लागणार आहेत. पिल्ले बघू शकता, छानपैकी अशी पिल्ले आहेत. हे बघा, ही 1 दिवसाची पिल्लं अजून निघत आहेत. हे बघा, आत्ता जस्ट निघाले पिल्लू अंड्यातून बाहेर. तर ही पिल्लं जी आहेत 2 4 6 8 पिल्लं आणि 2 4 5 6 8 9 10 11 12 13 14 अंडी आणि पिल्लं मिळून होतील. जर सगळी पिल्लं जर बाहेर आलीत तर असं आपल्याला रिझल्ट बघायला भेटेल. तर चला, कोंबडीला जास्त त्रास देत नाही. आत्ता तरी हे करणं आपल्याला गरजेचं होतं, कारण जर असं केलं नाही तर आपल्याला पिल्लं निघणार नाहीत आणि बऱ्यापैकी असा आपल्याला तोटा होईल. त्यामुळं आता उद्या आपल्याला थोड्या वेळानं सकाळी पुन्हा बघायला लागणार किती पिल्ले निघालेत. तर आत्ता हे आपण कोंबडी अग्रेसिव्ह होते, तर आपण आत्ता कोंबडी ठेवून देऊया पिल्लांपाशी. ही बघा, आपण कोंबडी ठेवले. आता ती बरोबर आपलं पिल्लांना घेईल जवळ. आणि हे जे अंड्याचे शेल्स आहेत ते आपण डिरेक्टली कोंबड्यांना टाकतो, हेवाले चुरवून. जेणेकरून काय होतं की त्यांच्या शरीरातली कॅल्शियमची गरज पण भागते आणि आपला कचरा पण वेस्ट होत नाही. डिरेक्टली आपण इथंच टाकून देऊया. थोडं क्रश करून टाकायचं जेणेकरून ते कोंबड्यांना खाता येतं. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओची समाप्ती करतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.